नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णव आणि ईश्वरीला पुन्हा आता एंट्री मिळणार आहे। म्हणजे ज्या स्पर्धेतून त्यांना काढून टाकलेलं होतं, सात्विक फॅशनला ज्या स्पर्धेतून काढून टाकलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एंट्री घेतली जाणार आहे। पण त्याचबरोबर मीडियाच्या समोर सुद्धा अर्णवने सत्य आणलेलं आहे आणि स्वतः अर्णव आणि ईश्वरी यांच्या कंपनीचं तिथे वेलकम म्हणजेच त्या स्पर्धेमध्ये पुन्हा स्वागत आहे हे सांगण्यासाठी स्वतः कंपनीकडून तिथले आयोजक आलेले आहेत आणि त्यांना त्यांची री एंट्री केलेली आहे। आता हे जेव्हा घडतं तेव्हा मात्र काही गोष्टी समोर येणार आहेत। रमाकांतने स्वतः अर्णवला काही गोष्टी सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो, पण अचानक तिथे वल्लरीची एंट्री होते आणि वल्लरीने थांबवलेलं आहे। वल्लरी जेव्हा म्हणते झाली का स्पर्धेची तयारी, तेव्हा रमाकांत मात्र शांत बसलेले आहेत। म्हणजे नक्कीच अशी कोणती तरी गोष्ट आहे जी रमाकांतला सांगायची, पण वल्लरी अचानक आल्यामुळं रमाकांत शांत बसलेले आहेत। आता ईश्वरीला मात्र शंका आली, नक्की काय आहे ते सत्य ईश्वरी कशा पद्धतीने शोधून काढणार आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। तर इकडे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अर्णव आणि ईश्वरी दोघंही निघालेले असतात, पण मध्येच आता ईश्वरीच्या डोक्यात येतं की तिला असं वाटत असतं की मला काहीतरी खाल्लं पाहिजे, मी एवढ्या लवकर नाही येणार आहे असं तिचं म्हणणं असतं। तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालंय मी सिंदूर, आपण घरी जाऊन पण खाऊ शकतो। पण ईश्वरीला मात्र ऐकायचंच नाहीये। ईश्वरीचं एवढंच सुरू आहे की नाही मला आत्ताच खायचंय, मला आत्ता भूक लागली, तिथे गाडा आहे आणि तिथे जाऊन खायचंय। तेव्हा अर्णव तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी मात्र ऐकतच नसते। ईश्वरीचं एकच असतं की नाही मला आत्ता खायचंच आहे असं ईश्वरी म्हणते। शेवटी अर्णव तो टेम्पो आहे तो थांबवतो। अर्णवचं म्हणणं असतं की मी सिंदूर आपण घरी गेल्यावर पण खाऊ शकतो, पण इकडे ईश्वरी म्हणते की नाही मला आत्ताच खायचं आहे। मग तिथे दोघं जण उतरून जातात आणि तिथे खायला घ्यायचं असतं, पण तिथे गेल्यानंतर त्या स्टॉलवरचे जे काका आहेत ते म्हणतात हे बघा आता खूप उशीर झालाय आणि आता माझ्याकडे काहीच नाहीये, सगळं संपलेलं आहे। तेव्हा ईश्वरीचं आता एवढी अंगात बसते की ईश्वरी म्हणते की मी बनवते, मी बनवू का, मी बनवलं तर चालेल का? तेव्हा मात्र त्यांचं म्हणणं येतं की अहो मॅडम एकतर महागाई एवढी वाढली आणि तुम्ही काय बनवणार आहात, नको नको तुम्ही नका बनवू, कारण मला असं वाटतंय की ते काही जमणार नाहीये तुम्हाला। तेव्हा अर्णव म्हणतो की महागाई वाढली म्हणजे? तेव्हा ते सांगतात की हे बघा एवढी महागाई वाढलेली आहे आणि मला नाही वाटत की मॅडमना ते जमेल। असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की हे घ्या, असं म्हणत अर्णवने त्यांना पैसे दिलेले असतात आणि तेवढे पैसे पुरेसे आहेत का, म्हणजे एवढ्या पैशात होईल का बनवून, असं सुद्धा सांगितलं जातं। तेव्हा ते म्हणतात की चालेल होईल बनवून एवढ्या पैशात, असं सुद्धा ते सांगतात। मग ईश्वरीला म्हणतात की हे घ्या बनवा काय बनवायचं ते, कारण अर्णवने स्वतः सांगितलेलं असतं की माझी बायको सुगरण आहे, त्यामुळं काळजी करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी अगदी आपण ठरवलेत आणि तुमचं नुकसान न होता होणार आहे, ती सगळं बनवू शकते। अर्णव एवढं पण नाही थांबून सांगत नाहीये की तो म्हणतो की ती मी इंदोरच्या चांगल्याच संजय देसाई हलवाईची मुलगी आहे, त्यामुळं काळजी करू नका, सगळं व्यवस्थितच बनवलं जाणार आहे, हे सुद्धा अर्णवने आवर्जून सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र ते काका म्हणतात की चालेल ठीक आहे बनवा, मग आता बनवायला तर सांगितलंय आणि मग पुढे काय करायचं ह्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या असतात। तर अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता तयारीला लागलेले आहेत। अर्णव ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहेत त्यावरून तर लक्षात येत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या मागे जे कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आता अर्णव ईश्वरी समोर एक्सपोज करणार आहेत, म्हणजेच अर्णव ईश्वरीच्या समोर त्या गोष्टी येणार आहेत, हे मात्र अर्णव ईश्वरीने ठरवलेलं असतं। इकडे अर्णव आता ईश्वरीला मदत करत आहे। सध्या फक्त आता ईश्वरीच्या डोक्यात एकच आहे की मला हे सगळं खायचं आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणार आहे, भूक लागलेली आहे आणि खायचंय, एवढंच तिला माहिती आहे। तर अर्णव म्हणत असतो की चालेल, ईश्वरी आता जिलेबी बनवायला घेते। ईश्वरी म्हणते की मी जिलेबी बनवून घेते, हे ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं, त्यामुळे ईश्वरीने जिलेबी बनवण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर इकडे अर्णव मात्र तिला मदत करत असतो, काय हवं नको ते पाहत असतो आणि त्याचवेळी अर्णवला तिथे मदत करायला ईश्वरी तर आहेच। खरं तर इथं ईश्वरीला अर्णव मदत करतोय असं म्हटलं पाहिजे, कारण अर्णवला किचनमधलं एवढं काही येत नाही, पण ईश्वरी मात्र त्याच्यामध्ये तरबेज असते। तर इकडे अर्णव आणि ईश्वरी छान अशी तिथे जिलेबी बनवत आहेत। ईश्वरी अर्णवकडे पाहत असते, अर्णव ईश्वरीला मदत करत असतो, तिच्या केसांची बट जी समोर आलेली आहे ती सुद्धा मागं ढकलत असतो आणि ईश्वरी सोबत तिथे अगदी खंबीरपणे अर्णव उभा राहत असतो। तर इकडे ईश्वरी खुश झालेली असते,
आणि अर्णवने तिची इच्छा पूर्ण केली आहे, तिला तिथेच खायचं होतं. ती इच्छासुद्धा ईश्वरीची अर्णवने पूर्ण केलेली असते, त्यामुळं अर्णवला बरं वाटतं. आणि मग ईश्वरी जिलेबी बनवायला घेते तेव्हा अर्णव म्हणत असतो की खरंच म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ही गोष्ट मान्यच केली पाहिजे ना. इंदोरच्या संजय देसाई म्हणजेच हलवाईची मुलगी आहे, ही गोष्ट ॲक्सेप्टच केली पाहिजे असं इकडे अर्णव म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी गालातल्या गालात हसत असते. तिला मात्र मज्जा वाटत असते की अर्णव सर हे सगळं काय बोलतात, म्हणजे एवढं काय मोठं नाही आहे असं तिचं म्हणणं असतं. पण ईश्वरी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करत असते त्यावरून तर ते लक्षात येत असतं की या सगळ्या गोष्टी किती मोठ्या आहेत ते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा ईश्वरी हे सगळं मनापासून करत असते, अर्णव मात्र तिच्या शेजारी थांबून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि त्याला छान वाटत असतं आज त्याची बायको एवढ्या छान पद्धतीने हे सगळं मॅनेज करते. म्हणजेच फूड अँड फॅशन स्पर्धेमध्ये आपण नक्कीच जिंकणार हे लक्षात आलेलं असतं. ईश्वरीने आता जिलब्या बनवलेल्या असतात आणि अर्णवला ती म्हणते चला तोंड गोड करून घ्या. अर्णव म्हणतो की हो आणि मग दोघंही आता जिलेबी खायला बसतात. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की खरंच मी सिंदर करून दाखवलंस तू, म्हणजे तू कोणती गोष्ट करून दाखवणार नाही असं कधी होणारच नाही असं अर्णव आवर्जून तिला सांगत असतो. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर हे घ्या. अर्णव खरं तर जिलेबी गोड ह्या सगळ्या गोष्टी खात नव्हता, पण जेव्हापासून ईश्वरी त्याच्या आयुष्यात आली आहे ईश्वरीने मात्र त्याचं आयुष्य अगदी बदलून टाकलेलं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये आनंद आणलेला असतो. ईश्वरी म्हणते की काळजी करू नका सर, घ्या हे तुमच्यासाठी स्पेशली बनवलेलं आहे की नाही. मग अर्णवसुद्धा लगेचच आता ती जिलेबी खायला घेतो आणि ईश्वरीला म्हणतो की हो खरंच छान झाली. आणि मग ईश्वरीचं तो कौतुक करू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते हो होणारच, मी तेवढा ते तरबेज आहेच. मग दोघंही एकमेकांना घास भरवतात. खरं तर टेम्पो सापडलेला आहे आणि आता त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीने होणार आहेत असं लक्षात आलेलं असतं. मग इकडे आता सगळे घरात वाट बघत असतात, त्याचबरोबर केळुसकरांना सुद्धा बोलवलेलं असतं आणि मामांना मीडियावाले प्रश्न विचारत असतात की कधी येणार आहेत अर्णव राजे शिर्के, किती वेळ थांबायचे अजून, कारण मीडिया तिथं आलेली आहे आणि अजूनपर्यंत अर्णव पोहोचलेला नाही आहे म्हणून सगळेजण काळजी करत असतात. आकाश त्याचबरोबर मामा सगळे प्रश्नांची उत्तरं देत असतात मीडियाच्या, हो थोडा वेळ लागेल येतील ते असं सांगत असतात आवर्जून. तेव्हा मात्र इकडे शिर्केसुद्धा वाट बघत असतात आणि मग शिर्के तेवढ्यात म्हणतात की ते बघा ते आले अर्णव सर. इकडे मामी आणि त्याचबरोबर नम्रता यांच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले आहेत. नम्रताचं जे वागणं आहे ते विचित्रच चाललेलं आहे, ते आपल्याला माहितीच आहे. नम्रताला फक्त स्वतःचा स्वार्थ पडलेला आहे. आजपर्यंत तिच्या पाठीशी उभी राहिलेली तिची बहीण किंवा तिचा जिजू कोणीच तिला दिसत नाही आहे. तिला फक्त एवढंच दिसतंय की नाही आत्ता सध्या हे सगळं जे काय आहे ना ते माझं आहे आणि मी माझं हे करणार आहे. ज्या गोष्टी मला मिळत नाही आहेत त्या मी मिळवणार आहे. म्हणजे सासूने जसं काय तिला सांगितलं आहे तशा पद्धतीने तिचं वागणं चाललेलं असतं. तिला जराही वाटत नाही आहे की आजपर्यंत येशूने तिच्यासाठी जे काही केलेलं आहे त्या गोष्टी ती सगळ्या विसरून गेलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता ईश्वरी आणि अर्णव टेम्पोतून खाली उतरतात. मीडियावाले धावत आता अर्णव ईश्वरीकडे जातात आणि त्यांना प्रश्न विचारू लागतात. त्यांना विचारू लागतात की अर्णव सर म्हणजे आत्ता सात्विक फॅशनच्या बाबतीत तुम्ही प्रोडक्टची क्वालिटी चांगली देत नाही आहेत, त्याबद्दल तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट झालेली आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मग अजूनही तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, असे अनेक प्रश्न त्यांना विचारले जात असतात. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरी तिथे येतात आणि अर्णव म्हणतो की एकच मिनटं. मग आकाशला आणि त्याचबरोबर शिर्केंना तो सांगतो की गाडीमधले ते दोन बॉक्स इकडे घ्या. मग गाडीतल्या सामानातले 2 बॉक्स त्यांनी काढायला सांगितलेले असतात आणि जेव्हा ते दोन बॉक्स समोर आणले जातात तेव्हा मात्र लक्षात येतं आणि मग ते 2 बॉक्स घेऊन अर्णव उघडतो आणि सगळ्या मीडियाच्या समोर दाखवतो. आता मीडियाच्या समोर जेव्हा ते 2 बॉक्सेस दाखवले जातात तेव्हा मात्र अर्णव सगळ्यांना म्हणतो की हे बघा. मग ते 2 बॉक्स जेव्हा सगळेजण पाहतात त्यातला माल तर उघडला जातो आणि ते सगळं पाहिलं जातं. तेव्हा अर्णव सांगतो की हे बघा ही सात्विक फॅशनची क्वालिटी आहे. कसं आहे नक्की काय झालं होतं हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत अर्णवने सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या डिटेलमध्ये सांगायला सुरुवात केलेली असते. नक्की कशामुळे हे सगळं झालं, काय झालं होतं, मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अर्णव तयार असतो, कारण तिथे दोष अर्णवचा नव्हतात. हे सगळं करणारी व्यक्ती वेगळी होती आणि म्हणूनच अर्णवने एवढ्या सहज सगळ्या गोष्टी आता समोर आणलेल्या असतात. अर्णव सांगत असतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुमच्या समोर आलेल्या आहेत,
त्याचबरोबर तुमच्या हेही लक्षात आलेलं असेल आणि आमच्या कंपनीचा जो टेम्पो होता तो हायजॅक केला गेलेला होता. मधूनच कुठेतरी तो टेम्पो गेलेला होता आणि त्यामुळं हे सगळं होऊ शकलेलं आहे. म्हणजे या सगळ्यामागे कुणाचा हात होता हा प्रश्न विचारला असता तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की जे कोणी आमच्या विरोधातले आहेत त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि जरी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या असल्या तरीही सात्विक फॅशन ही माझ्या आईच्या नावाने सुरू केलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीला कधी मी त्याच्या बाबतीत कधीच हायगाय करणार नाही किंवा माझ्या कंपनीच्या बाबतीत कोणी चुकीचा निर्णय घेत असेल, चुकीचं काही करण्याचा प्रयत्न करत असेल, बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र मी शांत राहणार नाही, असं सुद्धा अर्णव आणि ईश्वरी सांगत असतात. आणि हे सगळं करण्यामागे माझ्या आईचा आशीर्वाद, त्याचबरोबर माझ्या आजीचा आशीर्वाद, मामाचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर माझ्या बायकोचं प्रेम हे माझ्यासोबत आहे. त्यामुळे ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला फक्त मी एकच सांगू इच्छितो की काही झालं तरीही सात्विक फॅशन मी कधीच संपू देणार नाही. कारण सात्विक फॅशन हे माझं स्वप्न आहे आणि ती माझ्यासोबत सात्विक फॅशन आहे याचा अर्थ माझ्यासोबत माझी आई आहे असं अर्णव तिथे सांगत असतो. आता मात्र केळुसकर सगळ्यांच्या समोर तिथे अर्णवची माफी मागतात आणि म्हणतात की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, मी तुमच्यावरती अविश्वास दाखवायला नको होता, असं केळुसकरांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर अर्णवची माफीसुद्धा मागितलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कोणालाच अंदाज नव्हता की नक्की काय होणार होतं, कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करायची आहे या कुठल्याच बाबतीत काहीच माहिती नव्हतं. पण अर्णव ईश्वरीने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या असतात त्यावरून एक क्लिअर होतं की काहीही झालं तरीही अर्णव ईश्वरी हे सत्याच्या मार्गाने चालत आहेत आणि म्हणूनच आज त्यांनी एवढी मोठी रिस्क घेऊन सुद्धा या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत. परंतु इकडे जेव्हा मीडिया आता अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असते तेव्हा मात्र आता ह्या गोष्टी चांगल्या चालल्यात म्हणजे बघवणार नाहीये आणि तेच घडत असतं. तर इकडे लगेचच वल्लरी म्हणते, बघितलं ना, सगळं केलं आकाशने पण त्याच्या नावाचं अजिबात तिथे नाव सुद्धा घेतलं गेलेलं नाही, त्याला मात्र प्रत्येक वेळेस डावललं जातं, क्रेडिट मात्र अर्णव ईश्वरी घेऊन गेले. बघितलं ना, असं म्हणत ती नम्रताला सांगत असते. आता तिला बरोबर माहिती आहे की नम्रताला काय सांगितलं पाहिजे, नम्रताचे कान कसे फुंकले पाहिजेत तरच या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे हे चांगलंच या वल्लरीला माहिती असतं आणि त्यामुळं वल्लरी प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी बोलत असते आणि त्याचबरोबर अर्णव ईश्वरीच्या विरोधात या नम्रताला भडकवण्याचं काम करत असते. खरं तर अर्णव ईश्वरी छान पद्धतीने सगळी परिस्थिती हँडल करत असतात, आकाशला नम्रताला समजून घेत असतात, पण नम्रताच्या मनात विष पेरण्याचं काम सुरूच झालेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल, ईश्वरी म्हणते म्हणजे आपलं कंपनीचं नाव जे आहे ते त्यांनी बाहेर काढलं होतं त्या स्पर्धेतून, तिथे सुद्धा आपल्याला एंट्री मिळेल ना, असं ईश्वरी जेव्हा म्हणते तेव्हा आकाश म्हणतो की हो, मी त्या प्रोसिजरला सुरुवात करत आहे, लवकरच ती प्रोसिजर पूर्ण होईल आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं सांगितलं जातं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आणि बाकी फॉर्मॅलिटी ज्या आहेत त्या शिर्के तुम्ही पूर्ण करून घ्या असं सुद्धा आता अर्णवने सांगितलेलं असतं. तर ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता खूप आनंदात असतात. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे हँडल करायच्या आहेत असं अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जात असतात. तर इकडे नम्रता म्हणत असते की नाही, काही झालं तरीही ही इश्यू जी आहे ती यायला नको होती, ह्या कंपनीला त्यांनी माघारी तो टेम्पो मिळायला नको होता, म्हणजे यांची एंट्री व्हायला नको होती, असं चाललेलं असतं. आणि मग ते आकाशला बोलून दाखवते, आकाश काही झालं तरी आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आणि तुमचं जे काही चाललंय ना प्रत्येक वेळेस ते बंद करा, कारण दादा 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 एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर आपल्याला ईश्वरी माझी बहीण आणि अर्णव तुमचे भाऊ आहेत ही गोष्ट विसरावी लागणार आहे, तरच आपण ही स्पर्धा जिंकू शकतो. एवढं स्पष्टपणे आता इकडे नम्रताने सांगितलेलं असतं. ती म्हणते की मला आकाश टेक्स्टाईल्स किंवा आकाश इन्फ्रा जे नाव आहे ते पूर्ण ग्लोबलमध्ये फेमस करायचं आहे आणि त्यासाठी मी हे सगळं तुम्हाला सांगते, असं सुद्धा आवर्जून ती सांगते. तेव्हा आकाश म्हणतो, अगं पण काय हे सात्विक फॅशन आणि आपल्यामध्ये काय स्पर्धा करायची गरज आहे, आपलीच कंपनी आहे ना आणि दादा आहे ना, तुला माहिती आहे ना. तेव्हा नम्रता म्हणते, कितीही मला माहिती असलं तरीही मी तुम्हाला सांगितलं आहे ना, काहीही झालं तरीही आत्ता सध्या आपल्याला जिंकायचं आहे आणि मग मात्र
इकडे आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणतो काय चाललंय हिचं, आणि मग आकाश तिला म्हणतो की आपण बाहेर जाऊया का. तर त्यावर ती म्हणते की नाही, मला नाही यायचं, जाऊ शकता तुमची तुम्ही, असं म्हणत तिने आकाशला जायला सांगितलेलं असतं. तर इकडे ईश्वरी आता स्वतःहून अर्णवसाठी ब्लॅक कॉफी घेऊन आलेली आहे, आणि अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की नाही मी सिंदूर, हे जरा अतिच चाललंय तुझं, आणि ईश्वरी येऊन धडकणार असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मगाशी माझं चुकलंच जरा, म्हणजे मी जे बोललो ना मीडियाच्या समोर, तेव्हा त्यांना सांगायला पाहिजे होतं की माझी बायको वेंधळी आहे, मी तुझं जरा जास्तच कौतुक केलं, तेवढं करायला नको होतं. हे जेव्हा आता अर्णव तिला बोलतो तेव्हा ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे, कारण तुम्हाला कौतुक करायला जमतच नाही आहे, हेही सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या समोर की तुम्ही कशा पद्धतीने भांडता, काय काय करता, आणि दोघांचं भांडण सुरू झालेलं असतं. ईश्वरी म्हणत असते मी एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली, पण तुम्हाला त्याचं काही वाटलेलंच नाही आहे, तुम्हाला फक्त तुमचं पडलेलं आहे, आणि आत्ता पण तुम्ही तुमचा विचार करत आहात, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की हो मी सिंदूर बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, की तुझा जो हट्टीपणा आहे ना तो जरा कमी कर. ईश्वरी म्हणते मी काय हट्टीपणा करते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय करतेस बघ जरा, सारखा हट्टीपणा तुझा वाढत चाललाय. ईश्वरी म्हणते हा बस 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 भडकूचंद, माझा काय हट्टीपणा वगैरे वाढत चाललेला नाही आहे, आणि मी कुठलाही हट्टीपणा केलेला नाही, असं सुद्धा ती आवर्जून सांगते. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही ना असे कडू कडू का आहात माहिती आहे का, ही असली इतकी कडू कडू कॉफी पिता ना म्हणून तुम्ही कडू कडू आहात, नाहीतर तुम्ही एवढे कडू नसताच, असं ईश्वरी अर्णवला मुद्दाम सांगत असते, बोलत असते. आणि अर्णव तिला म्हणतो की झुरळ आहे. ईश्वरीला कळायचंच बंद होतं. ईश्वरी म्हणते झुरळ, आणि झुरळ कसं आलं, असं ईश्वरी म्हणत असते, आणि तेवढ्यातच ती नाचत असते. अर्णव मात्र कॉफीचा एक एक घोट घेत असतो आणि बाहेर पडतो. ईश्वरीला कळतच नाहीये की झुरळ होतं ना, म्हणजे ईश्वरीला लक्षात येतं की अर्णवने तिला चांगलंच वेड्यात काढलेलं आहे. तेवढ्यातच खाली आता काही लोक आलेली असतात, आणि त्याचबरोबर तिथे कंपनीची रिएंट्री झालेली आहे हे सांगण्यासाठी त्या ह्याच्या स्पर्धेचे आयोजक आलेले असतात, आणि ते तिथं बोलत असतात. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिथे येतात. मामा तिथं थांबलेले असतात, मामा ही सगळी जबाबदारी घेत असतात. तेव्हा ते सांगतात की तुम्ही पुन्हा रिएंटर करत आहात, आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे सात्विक फॅशनला रिएंट्री मिळालेली आहे, ही गोष्ट आता फिक्स झालेली असते. आता मात्र इकडे नम्रता आणि त्याचबरोबर वल्लरी यांच्या दोघींनाही खूप राग आलेला असतो. आता रमाकांत तिथे येतात. रमाकांत म्हणत असतात की अर्णव मला काही गोष्टी सांगायच्यात ज्या 20 वर्षांपूर्वीच्या आहेत, आणि ते सांगणं खूप गरजेचं आहे, असं रमाकांत बोलतात. तेवढ्यातच वल्लरी तिथे येते, आणि वल्लरी म्हणू लागते की काय झालं, स्पर्धेची छान तयारी करताय ना, आणि त्या क्षणी रमाकांत म्हणतात की ठीक आहे, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, असं सांगत आता रमाकांतने तो विषय टाळलेला असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी आता अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात येतात. ईश्वरी म्हणते की नाही, बाबांना काहीतरी बोलायचं होतं, अचानक मामी आल्या आणि मग बाबा शांत झालेले आहेत, नक्की काय असेल ती गोष्ट, हा विचार ईश्वरी करत असते, कारण तिला जाणून घ्यायचं आहे की काय असं. इकडे वल्लरी मात्र शांत राहते. वल्लरी म्हणते की चला, म्हणजे नक्कीच असं काहीतरी गुपित आहे, आणि ज्याच्यामध्ये वल्लरीने नक्कीच रमाकांतला धमकी दिलेली असणार आहे, आणि म्हणून तर रमाकांत हा शांत बसलेला आहे. शेवटी मुलांच्या आयुष्यापुढे, मुलांच्या जीवापुढे काही मोठं नाही आहे, हे लक्षात आलेलं आहे. नक्की आता ईश्वरी हे सगळं कशा पद्धतीने शोधून काढणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.